बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आष्टी शहरामध्ये आले आणि त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली। काय नेमका आढावा घेतला, कशा कोणत्या प्रकारचे कामासंदर्भात हा आढावा होता, काय सांगा? बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचा मी आढावा बैठक आज आयोजित केली होती। एसडीएम साहेबाला सांगून शिरूर, आष्टी, पाटोदा या 3 तालुक्याचा आढावा बैठक आज घेतली। त्या आढावा बैठकीमध्ये रेल्वे हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, नॅशनल हायवे आहे, पुन्हा तुमचं जल जीवन मिशनच्या बरेच विषय आहेत, रोजगार हमीचे विषय MRGSचे बरेच आहेत। या सर्व विषयाचा सविस्तर असा आढावा आज बैठकीत घेतला। संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसीलमध्ये अशा पद्धतीनेच आढावा घेतला जाणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील SDM ला सांगून प्रत्येक विधानसभा, प्रत्येक तालुका लेवलला, ब्लॉकला मी आढावा घेणार आहे। जो मला राईट आहे, मला अधिकार आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेणार। संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या आता काही दिवसावरच विधानसभेच्या निवडणुका होणार, त्या पार्श्वभूमीवर काय सांगा? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता बीड जिल्ह्यातले 6चे 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील। नगर बीड परळी रेल्वे मार्गासंदर्भात मी आढावा घेतला, काय स्टेज आहे, काय अधिकाऱ्यांनी हे लवकर व्हायला पाहिजे होतं, पण मी खासदार झाल्यानंतर शपथ घ्यायच्या अगोदर 18 जूनला मी बैठक लावली। त्या बैठकीमध्ये जे मला मी सूचना दिल्या, अधिकाऱ्यांनी जो शब्द दिला त्याप्रमाणे काम चालू आहे। लवकरात लवकर काम, तुमच्या अपेक्षा पत्रकार म्हणून, जनता म्हणून जेवढे असतील त्याच्यापेक्षाही लवकर काम पूर्ण होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे आणि अधिकाऱ्यांनी त्या सूचना दिल्या। नगर बीड रेल्वेचा पण नगर बीड रेल्वे संदर्भातचा हा मुद्दा झाला, परंतु आता नगर बीड हा महामार्ग सुरू आहे, त्यामध्ये अडथळे येत आहेत, काय सांगा? नाही, नगर बीड म्हणजे नगर, आष्टी, जामखेड असा जो महामार्ग आहे, या मार्गातले अडथळे बरेच दूर होतील। त्याचं टेंडर पण आता नवीन काढतोय आम्ही आणि नवीन टेंडर काढल्यानंतर त्याचे कामच्या बाबतीत नवीन ज्या गाईडलाईन त्याप्रमाणे काम होईल। अडथळा काय चिमावेजेचा ह्याचा होता, तो पण सर्व कंप्लीट झालेला आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये SDMनी सांगितलं की त्यांच्याकडे कुठलाही अडथळा नाहीये किंवा शासनाकडून त्याला बजेट आहे, त्याला मंजुरी आहे, त्याचं टेंडर काढून त्याचं उद्घाटन लवकरात लवकर करता येईल। तुमचे मित्र धनंजय मुंडेंचा आज वाढदिवस आहे, शुभेच्छा वगैरे दिल्या का? हो, मी तुमच्या माध्यमातून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो। आता तसा माझा कॉन्टॅक्ट झाला नाही, कॉन्टॅक्ट झाला तर तुमचं ऐकून मी म्हणण्यापेक्षा मी माझ्या मनानं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहे। ते माझे मित्र आहेत, त्याच्यामुळे काही ते वावगं नाही। एकूणच आपण पाहिलं अशा पद्धतीने बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांचा आढावा घेतला। कॅमेरामन अण्णासाहेब साबळेसह मी आयुष्यान कुमकर, आष्टी, बीड।